वाड्यामध्ये होतो आणि पांडुरंग बोरगांचा मला फोन आला की आव्हाड साहेबांनी वेळ दिलेला आहे, ते येत आहेत मीटिंग साठी. एक आपल्या कार्यकर्त्यांना एकत्र करण्यासाठी मीटिंग घेतली पाहिजे, एक नियोजन इथे झालं पाहिजे. कारण आतापर्यंत प्रत्येक जण जो तो आपापल्या गावामध्ये विभागामध्ये फिरत होता, आपापल्या परीने फिरत होता. पण एकत्र कुठेतरी नियोजन झालं पाहिजे. त्या दृष्टीने मग तात्काळ परमिशन, पोलीस परमिशन घेणं, फोनाफोनी करणं, मेसेज करणं, या सगळ्या गोष्टी चालू होत्या. आणि चालू असतानाच परमिशनच्या अगोदर मलाही एक नोटीस आली आचारसंहितेची की प्रक्षोभक बोलू नका, प्रक्षोभक काय झालं नाही पाहिजे, अशा पद्धतीची ती नोटीस होती. असो, नोटिसा येत राहतील. पण मला त्यांना सांगावं असं वाटतं की जे व्हॉट्सअपचे ग्रुप जे चालत आहेत, त्या ग्रुपमध्ये भारतीय जनता पार्टीची काही जोडगोळी असतात. त्यांची वक्तव्य यांना दिसत नाहीयेत का? निवडणूक आयोगाला दिसत नाहीयेत का? आम्ही तर काहीच प्रक्षोभक बोलत नाहीयेत. आम्ही जे मुद्दे मांडतो ते तार्किक मांडतो. त्या तार्किक मुद्द्याची उत्तरं आम्ही मागतोय. कुठल्याही सोशल मीडियावर असेल, आम्ही तार्किक मुद्दे मांडतोय. आता जनतेची भावना झालेली आहे, आपकी बार 400 पार नाही तर तडी पार, ही सर्वसामान्य जनतेची भावना झालेली आहे. आणि ती भावना घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे. भुसारा साहेब, या देशाचं, इथल्या जनतेचं आम्ही ऐकतोय ना, किंवा हे भारतीय जनता पार्टीचं सोशल मीडिया जे चालवतं, ते आम्हालाही खेदजनक वाटतं की कुठे घेऊन चाललेत हा देश. केम्ब्रिज सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एक अर्थशास्त्राची डिग्री घेऊन देशाचे भूतपूर्व प्रधानमंत्री, त्यांना मौनी बाबा म्हणून, मनमोहन सिंगांना मौनी बाबा म्हणून हा देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सोशल मीडियाकडनं संबोधत, मौनी बाबा संबोधत. आणि त्यांच्या डिग्रीचाच पत्ता नाहीये, 3री शिकले 5वी शिकले, काहीच माहिती नाहीये. आणि भारतीय जनता पार्टी ते सांगायला तयार नाहीये. त्यांना म्हटलं या सोशल मीडिया भारतीय जनता पार्टीचे त्यांना विश्वगुरु संबोधते. अशा विश्वगुरूच्या हातामध्ये, मी तर नेहमीच म्हणतो, फक्त त्यांच्याकडे डिग्री आहे ती पोपटपंची, बोलवच्चन, ही एकमेव डिग्री आहे. कारण कुठल्याही सर्वसामान्य माणसासाठी त्यांनी कुठल्याही प्रकारचं या 10 वर्षामध्ये कार्य केलेलं नाहीये. अनेक करांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या खिचे खाली केलेले आहेत, सर्वसामान्यांचे खिचे. शेतकरी असो, बेरोजगार असो, अल्पभूधारक असो, की छोटा नोकरीवाला असो, छोटा व्यापारी असो, सगळ्यांचे जीएसटीच्या, अनेक टॅक्सेसच्या माध्यमातून खिसे खाली गेलेत. आणि शेतकऱ्यांना 2000ची भीक देतायत. आपलेच पैसे, म्हणजे 20 रुपये काढून घ्यायचे आणि त्यात 2 रुपये द्यायचे. या असे प्रकार हे भारतीय जनता पार्टीचे आणि त्यांच्या एक मनुवादी वृत्तीचं हे सरकार. म्हणजे आम्ही जेव्हा चर्चा करतो, चर्चा करत असताना त्यांचं नेहमी म्हणणं असते, त्यांचं बोलणं असते की आम्ही कुठे घटना बदलतोय, घटनेला आम्ही कुठे हात घालतोय, असं त्यांचं म्हणणं असतं. तुम्ही सगळं प्रायव्हेटायझेशन करायला लावलेलं आहे. त्या प्रायव्हेटायझेशन मध्ये आणि सरकारी ठिकाणी तुम्ही सगळे RSS ची माणसं घुसवायला लावलेली आहेत. तुम्ही नोकऱ्या आमच्याकडून घेतलेल्या आहेत. तुम्ही शिक्षणाचा आमचा दर्जा घसरून ठेवलेला आहे. आमच्या सोयी सवलती तुम्ही बंद केलेल्या आहेत. तुम्ही जनगणना करायला तयार नाहीये. म्हणजे तुम्ही हा मनुवाद आमच्यावर लादायचा प्रयत्न करत आहात, असा माझा त्यांच्यावर स्पष्ट आरोप आहे. आणि हे प्रकार त्यांचे चालू आहेत. शहापूरमध्ये पण भुसारा साहेब याच्यापेक्षा वेगळे नाहीये. इथल्या खासदारांनी, मी जबाबदारीने बोलतोय, एक 35 किलोचा एक रखवालदार इथे ठेवलेला आहे. तो तहसीलदार आणि पोलीस स्टेशन इथे नाही, बरोबर ना? 35 किलोचा एक रखवालदार ठेवलेला आहे. तो पोलीस स्टेशन आणि तहसीलदार मध्ये सतत बसलेला असतो. इथल्या खासदारांनी ठेवलेला आहे. आमदारावर तर बरंच बोलण्यासारखं आहे. त्यांनी ती नौका सोडलेली, जिकडे जाईल तिकडे जाईल.
कारण आता त्यांची वेळ नाहीये, वेळ आल्यावर ते सगळं उघड करू. पण इथे रोजगाराच्या संध्या निघून गेलेल्या आहेत. छोटा मोठा इथला शेतकरी वर्ग असेल, गावातला बेरोजगार असेल, तो ट्रॅक्टरद्वारे थोडी माती काढतो, कुठेतरी रेती टाकतो, 500-200 रुपये कमावतो. आणि हे बहादर, हे रखवालदार त्या गाड्या पकडून द्यायच्या आणि त्यांच्याबरोबर सेटलमेंटचे धंदे चालू आहेत. तुम्ही म्हणजे शेतकऱ्यांचे साधे 7 वारे नोंदवायचे पण पैसे घेतले जातात. अशा प्रकारचा यांनी सगळा इथे शहापूरमध्ये एक नंगानाच चालवलेला आहे. आणि हे सगळं आपल्याला उलटून टाकायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना कंबर कसली पाहिजे. काल इथे तपासे साहेब, काल इथे शिवसेनेची, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची इथे सभा झाली, चांगली सभा झाली. आणि त्यांनी एकमुखाने सगळ्यांनी की मोदी सरकारला की त्यांच्या उमेदवाराला काढायचं असं एकमुखाने सगळ्यांनी एक सुरामध्ये सगळं सांगितलं. आणि चांगलंय आपल्या तुमच्या आमच्यासाठी. आम्ही तर नेहमी म्हणत होतो, जेव्हा हे तिकीट म्हात्रे साहेबांना, बाळामामांना आपल्याला देणार होते, तेव्हा आम्ही सगळे नेहमी म्हणत होतो की महाविकास आघाडीचा जोही उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार म्हणून आम्ही उभे राहू. त्यामध्ये तसूभरी आमच्यामध्ये बदल असणार नाहीये. पूर्ण ताकदीने काँग्रेसला सीट मिळाली तर काँग्रेस सोबत राहू, शिवसेनेला मिळाली तर शिवसेनेसोबत राहू. आणि शिवसेनेने एक चांगली भूमिका घेतलेली आहे काल, मॅडम अतिशय चांगली भूमिका घेतलेली की त्यांनी या इथल्या खासदाराला पाडण्यासाठी त्यांनी एक शपथ घेतलेली आहे. आणि आपल्या महाविकास आघाडीच्या आपल्या हातात हात त्यांनी घातलेला आहे. काँग्रेसचं थोडं तपासे साहेब, काँग्रेसचं थोडं इकडे तिकडे इथं चालू आहे अजून. आमचे चांगले मित्र आहेत ते, पण शेवटी आपल्याला सगळ्यांना पंतप्रधान तर राहुल गांधींनाच करायचंय. मग आपला शिलेदार इथून जर निवडून आला तर तो शेवटी पंतप्रधान, त्यांना राहुल गांधीसाठीच मतदान होणार आहे आणि पंतप्रधान राहुल गांधीच होणार आहेत. त्यामुळे काँग्रेसने आमचा मित्रपक्ष आहे, त्यांनी आपला हट्ट सोडावा. आपण एकच लेकर आहोत. माझं एक मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसला आव्हान असेल की आपण सगळे महाविकास आघाडीचे घटक आहोत, हातात हात घालून आपण काम करू. शेवटी आपलं उद्दिष्ट एकच आहे की ही लढाई आपल्या पुढच्या भविष्याच्या, आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आपल्याला लढायची आहे. इथलं संविधान वाचवण्यासाठी आपल्याला लढायची आहे. इथली लोकशाही टिकली पाहिजे यासाठी आपल्याला लढाई लढायची आहे.